नाशिककरांच्या म्हणजे रक्तातच मिसळ आहे असं म्हणता येईल। नाशिकच्या सर्वात प्रसिद्ध मिसळीकडे आलेली आहे, जी दुनियेतली एकमेव अशी जागा आहे जिथे एका डिश साठी 600 पेक्षा जास्ती सीटिंग आहे आणि वेटिंग बघा। आता टेम्परेचर सांगितलं ना काय आहे तर तुम्ही चक्कर खाऊन पडाल, पण बघा इथे गर्दी एकदम सुंदर तर्रीवाली अशी मिसळ खाण्यासाठी नाशिकची प्रशस्त जागा, आलिशान सीटिंग आणि एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये मिस्टचा वापर करून फुल गारवा क्रिएट केलेला आहे मोठ्या या एरियामध्ये। हाफ डे पिकनिक करायला आलेले तुम्ही बघू शकता, छोटी छोटी नातवंड आणि अगदी आजी आजोबा मनपूर्वक आस्वाद घेत आहेत पूर्ण जागेचा आणि मिसळीचा। साधना चुलीवरची मिसळ एस्टॅब्लिश 1959 करायचं आहे। बरं तुम्हाला वाटत असेल फक्त मिसळीची गंमत तर नाही, गुळातली जलेबी आणि अनेक अजून प्रकार आहेत, बघत रहा। तुमच्या केसांची तब्येत नीट आहे का? इलास्टिसिटी टेस्ट केली आहे का? मी केली आणि काही दिवसांपूर्वी खूप खराब होती, इलास्टिसिटी अजिबात नव्हती, खूप डॅमेज होतं, पण त्याच्यानंतर मी वापरलं जसं मी तुम्हाला सांगितलं एक देसी नुस्खा भरलेला मामाअर्थचा हिबिस्कस डॅमेज रिपेअर शॅम्पू आणि कंडिशनर, ज्याच्यामध्ये आहे करी लिव्स म्हणजे कढीपत्ता आणि जास्वंदाच्या फुलांचे एक्स्ट्रॅक्ट्स। आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर केस नीट ठेवायचे असतील तर दोनच गोष्टी कराव्या लागतात, एक म्हणजे देसी नुस्खे फॉलो करावे लागतात ज्याच्यासाठी खूप वेळ आणि तामझाम लागतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही केमिकलचा वापर करावा लागतो जो शॉर्ट टर्म असतो। आणि आपल्याला जर लॉंग टर्म गोष्ट पाहिजे असेल तर डेफिनेटली ऑल नॅचरल प्रॉडक्ट्स जे मामाअर्थचे असतात दे आर ऑलवेज बेस्ट। सो शॅम्पू आणि कंडिशनर तर मी वापरतेच, पण त्याच्याबरोबर बेटर इफेक्टसाठी आपण वापरायचा आहे हा हिबिस्कस डॅमेज रिपेअर ऑइल, ज्याच्यामध्ये पण आहे करी लिव्स आणि हिबिस्कस फ्रॉम द रूट, सगळी स्ट्रेंथ होते केसांमध्ये। ऑल्सो ना मामाअर्थ तुमचं सगळं बोललेलं ऐकतं, म्हणजे ऑनियन शॅम्पू बरोबर खूप सारे लोकांनी फीडबॅक दिलेले की हे असं होतंय तसं होतंय, असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च डिटेलमध्ये करून त्यांनी इम्प्रूव्हमेंट्स केलेत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रॉडक्टबद्दल तुम्हाला असं वाटलं तर डेफिनेटली त्यांना पोस्ट करा आणि त्यांना सांगा याबद्दल। आणि हे प्रॉडक्ट्स घेण्यासाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकावरनं पण तुम्ही घेऊ शकता, पण 20% डिस्काउंट मिळवायचा असेल स्क्रीनवरती दिलेला कोड वापरून तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईट किंवा त्यांच्या ॲपवरनंच ऑर्डर करावे लागेल। फ्रॉम रूट स्ट्रॉंग आणि नरिश्ड केसांसाठी मी तर तुम्हाला डेफिनेटली ही गोष्ट सजेस्ट करीन, सो गो फॉर इट। नमस्कार मंडळी, जसं मी कम्युनिटी पोस्टवरती सांगितलं होतं मी आलेली आहे नाशिकमध्ये आणि खूप सारे लवली सजेशन्स तुम्ही दिले, पण त्यामध्ये लिस्टच्या सर्वात वरती होती एक जागा जिथे मी आलेली आहे। आणि मी तुम्हाला सांगते कसं आपण म्हणतो वरण भात पोळी भाजी, तसंच एक गणित आहे ते म्हणजे नाशिक आणि मिसळ, आणि त्या मिसळीमधला राजा आहे आज जिथे मी आलेली आहे म्हणजे साधना मिसळ, साधना चुलीवरची मिसळ। तर एक्झॅक्टली काय एवढी लोकप्रिय आहे हे मला माहिती नव्हतं, आणि इथे एंटर केल्या केल्याची तुडुंब गर्दी बघितली मी म्हटलं एक्झॅक्टली व्हॉट इज इट, म्हणजे एकच डिश 600 सीटिंगमध्ये तशी गर्दी वगैरे। तुम्हाला माहिती आहे आता वातावरण कसं आहे, त्या वातावरणात पण छोटी छोटी मुलं अगदी 70+ पण खवय्ये मला इथे दिसत आहेत। अँड आय डोंट नो व्हॉट द सिक्रेट इज, ते आपण मिसळ खाल्ल्यानंतरच जाणून घेऊया। तर जसं मी तुम्हाला सांगितलं 600 पेक्षा जास्ती सीटिंग कपॅसिटी आहे आणि टायमिंग आहे सकाळी 8 ते दुपारी 3, कारण काय मिसळ आहे एक ब्रेकफास्ट आयटम। आणि इंटिरियर आणि ऑम्बियन्स तर बघा, म्हणजे ह्याचसाठी फॅमिली क्राऊड इथे 1-2 तासांचं वेटिंग करत आहेत, खास करून लहान मुलं तर खूप एन्जॉय करत होती। आणि इथे सेटअप खूप कम्फर्टेबल बनवला आहे, कूलर्स आणि मिस्ट आणि ऑम्बियन्स लाइटिंग एवढं ग्लॅमरस केलं आहे ना की लिटरली इथे असं वाटतं की बसून राहावं, एवढं कूल वाटतच नाही। बाहेर 40 पेक्षा जास्ती टेम्परेचर आहे। आता आपण मालकांची गप्पा मारूया। लेगसी आतापर्यंत ऑलमोस्ट 70 इयर्स तुम्ही चालवत आला आहात, वीकडे असो का वीकेंड लोक म्हणजे काही फरक पडत नाही, काय ही सिक्रेट मिसळची? नमस्कार, माझं नाव मंगेश श्रीराम आमले पाटील। हा आमचा व्यवसाय जो आहे तो गेल्या 70 वर्षांपासून आजी आजोबांच्या काळापासून आहे। ओल्ड नाशिकमध्ये आमचं छोटंसं रेस्टॉरंट होतं, आणि हे 10 वर्षापूर्वी मी आणि आमचे बंधू याचे पप्पा राजन आमले, मी मंगेश आमले, आम्ही ठरवलं की इथे मिसळपाव चालू करूया। हे आमचं फार्म हाऊस होतं आधी, आणि खूप सारी ग्रीनरी इथे, खूप सारे नारळाचे झाडं आहेत, आणि इथे आम्ही मिसळपाव चालू केलं। आणि हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे याचे मसाले वगैरे हा सगळे घरगुती आहे, आमचे घरी बनवतो आम्ही हे सगळे मसाले। तर हे आम्ही सुरू केलं आणि चव खूप छान, त्याच्यातला जो इन्ग्रेडियंट्स आहे जो कच्चा माल आहे हा अतिशय उच्च दर्जाचा वापरतो आम्ही, त्यामुळे लोकांना आवडते। आणि आमची गुळाची जिलेबी खूप प्रसिद्ध आहे, ते गाईच्या तुपामध्ये आम्ही फ्राय करतो, आणि गुळाची जॅगरी, त्यामुळे ती पण लोकांना खूप आवडते। आमचा आईस्क्रीम आहे
त्या हँडमेड पॉटमध्ये लाकडी पॉटमध्ये आम्ही ओल्ड स्टाईलमध्ये बनवतो, ते पण खूप प्रसिद्ध आहे. बाकीचे जे लस्सी, ताक, सोलकढी सगळं होममेड आहे. आम्ही गुळाचं जिलेबी नाशिकमध्ये आम्ही पहिल्यांदा चालू केली. हा आयटम लोकांना आवडतो. आता साखरेपेक्षा गुळ चांगला आहे. आजकाल लोक म्हणतात ना की अरे आपली जागा आहे, मग लोकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, एवढे टुरिस्ट येतात, तर मग आपण चायनीज पण ठेवूया, पंजाबी पण ठेवूया, असं काही झालेलं नाही. आहेत 4th जनरेशन ओनर्स पण आपल्या बरोबर, तेजस आणि आमे. नमस्कार, माझं नाव तेजस आमले. एक आमचा युनिक सेलिंग पॉईंट जो चुलीवरची मिसळ हा आमचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. इथे स्टार्ट करायच्या मागचा उद्देश मेन हा होता की मिसळला फॅमिलीला मिसळ खाण्यासाठी एक जागा नव्हती. ॲम्बियन्स मिसिंग होता, नॉट गुड सीटिंग, एक्सपिरियन्स ओरिएंटेड नव्हता. सो नाशिकमध्ये एक्सपिरियन्स द्यायचा एक विषय होता. लोकांना फॅमिलीसोबत जाण्यासाठी जागा नव्हती, ती एक आपण क्रिएट केली. इथे बैलगाडी राईड्स, उंटाची सवारी आहे, त्यानंतर हॉर्स रायडिंग आहे. आता आपण नवीन झिपलाईन, स्काय सायकल असं चालू केलं. सो नवनवीन ॲक्टिव्हिटीज आपण इथे चालू करतो. लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत काही ना काही आहेत. आता वयोवृद्ध लोक आल्यावर त्यांना हा वाडा बघायला मिळतो, तर ते बोलतात आम्ही असा जुन्या वाड्यात आम्ही राहायचो. म्हणजे बरेच लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही 6 महिन्यात फार प्रसिद्ध झाले. तर 6 महिन्यांनी 60 वर्षांची मेहनत आहे, तपश्चर्या यांच्या सगळ्यांची. त्यामुळे पहिले तर हे फेमस होण्याचं कारण मिसळमध्ये प्रेम टाकतो, हे सर्वात मोठा त्याच्यातला फॅक्टर आहे. मेन इन्ग्रेडियंट तो आहे. तर इथे पार्किंगची खूप मोठी जागा आहे, लोकांना खेळण्यासाठी भरपूर आहे. तर इथे भरपूरसे लोक मुंबई पुण्याहून स्पेशली हाफ अ डे पिकनिक करण्यासाठी इथे येतात, टाईम स्पेंड करतात आणि परत जातात. आणि नाशिकचे तर इथे आहेच, नाशिककरांच्या म्हणजे रक्तातच मिसळ आहे असं म्हणता येईल. तुम्ही नेहमी या आणि असंच प्रेम, कृपा, आशीर्वाद आमच्यावरती असू द्या. मला माहिती आहे चुलीवरची मिसळ म्हणल्यावरती तुम्हाला चूल बघायची आहे. प्रसिद्ध मिसळीकडे आलेली आहे. अतिशय मोठ्या चुलीवरती मोठा टोप जो तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये बनते मिसळ आणि मग ती ट्रान्सफर होते सर्विंग काउंटर्सवरती आणि अशी सर्व केल्या जाते. आधी असते मोठी शेव, त्याच्यावरती मटकी आणि मग तर्री आणि त्याच्याबरोबर तुम्हाला गार्निशिंग मिळतं शेव आणि त्याच्याबरोबर कोथिंबीर आणि साईडला तुम्हाला कांदा आणि कोथिंबीर चिरलेला मिळतो आणि दह्याची वाटी आणि कट हे 2 प्रकारचे अनलिमिटेड. संपूर्ण किचन ओपन आहे, त्याच्यामुळे आपल्याला दिसत असते सगळी प्रोसेस आणि इथले पाव तर एकदम खासच आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आधी कुछ मीठा हो जाए कसं बनतंय बघूया. इथली फेमस जलेबी ज्याच्याबद्दल आपण बोललोय ती इथे बनते आणि त्याच्या शेजारीच ठेवलेली आहे काकवी, ज्याच्यामध्ये आता डिप होणार आहेत गुळाच्या जलेबी बनण्यासाठी. तर हा आहे आपला आटा जलेबीचा. जलेबी म्हणजे साधी सुधी जलेबी नाही आहे, गुळातली जलेबी आहे आणि मी पहिल्यांदा गुळातली जलेबी बनवणार आहे. सो आता बघूया दादांची एक्सपर्टीज आणि त्याच्यानंतर आपण फॉलो द स्टेप्स करूया. तनूज किचनेट ॲक्च्युली मी परत सुरू केलं पाहिजे. किती सरळ सोट असते ना दादा जलेबी, साधा सुद्धा सरळ प्रकार असतो हा. बघा माझ्या हातात आलेलं आहे हे कार्य. 1 2 3 4 1 2 3 1 2. तुम्हाला तर 2 हाताचा वापर करावा लागतोय अँड दिस इज सो बॅड. पण चव सुंदर असणार आहे कारण काय मी फक्त आकार दिलेला आहे, पण चव साधना चुलीवरच्या मिसळच्या जलेबीची आहे. जलेबी झालेल्या आहेत रेडी. केवढा साईज आहे बघा त्या जलेबींचा, तुपातल्या माखलेल्या जलेबीज आणि आहेत आता ह्या पाकात गेले. हे करायचं आहे डिप आणि मग घ्यायच्या आहेत त्या वरती. लुक एट दॅट. या आहेत आपल्या गुळाच्या पाकातल्या जलेब्या. नाव टू मच हार्डवर्क. तर कसं आहे ना, साधना मिसळ ही एवढी खास मिसळ आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही खास असायला पाहिजे, बरोबर. तर आता एरवी आपण कसे पाव बघतो, हे बघा मिसळ पावचा हा असा पाव आहे ज्याचा साईज इज व्हेरी डिफरंट अँड आय एम शुअर त्याची टेस्ट पण खूप वेगळी असणार आहे. आणि गाईज ह्या साईजच्या पावाला लोक एक्स्ट्रा घेतात. तर हे तर झाले आपले पाव, कारण आहे आपला आयटम मिसळ पाव. पण इथे मिसळ आणि भाकरी ह्याचं कॉम्बिनेशन पण मिळतं. तर आता आपण जाऊया भाकऱ्यांकडे. हे सगळे पेय तुम्हाला दाखवणारच आहे टेबलवरती. काय मावशी, मिसळी बरोबर भाकरी खायची का? हो, भाकरी खायची. किती खायच्या? एक. हो, बस. कुठली खायची? बाजरीची, गव्हाची. नाही, किती भाकऱ्या आता थापला तुम्ही? आता 110 झाल्या. अरे वा, मस्तच. चुलीवरची मिसळ आणि चुलीवरची भाकरी असं आहे. भाकरीने काय होतं? पोट भरतं. पोट भरतं. बर, चला पोट भरूया आता. दोघींच्या मेहनतीने बनलेली भाकरी खाऊया. एकदम छान, एकदम मस्त.
आणि माझ्या मुलाने पण खूप एन्जॉय केला कारण इथे सारे गेम्स वगैरह आहेत त्यामुळे खूपच छान आई एम फ्रॉम हैदराबाद। जगह मेरे को बहुत अच्छी लगी। इट वॉज फैंटास्टिक एंड द फूड इज ऑल्सो रियली अमेजिंग। नाशिक मिसळ ऑफकोर्स, आणि ते पण साधना मिसळ। ही थोडीशी स्पायसी आहे पण मला स्पायसी आवडतं म्हणून मला ही मिसळ खूप आवडली। मी नाशिकची आहे, मी म्हणजे ऑलरेडी सारखी येत असते इथं मिसळ खायला, स्पायसी आहे म्हणून। नाशिकमधली सगळ्यात सुंदर आणि टेस्टी मिसळ। दुर्गा महत्पुरे, मी हैदराबादून आली आहे। अशी मिसळ मी कुठे खाल्ली नाही आहे। आणि हे आहे आता आपलं राजेशाही मिसळ। जस्ट लुक ॲट दॅट। ही मिसळ पाव आहे आमची, हे मिसळ आहे, हे पाव आहेत, दही आहे, कांदा लिंबू आहे, पापड आहे, तांदूळ आणि खूप साऱ्या डाळींचा मिक्स असा हा पापड आहे। त्यानंतर ही तिखट ग्रेव्ही आहे आणि ही साधी ग्रेव्ही आहे। 2 प्रकारच्या अनलिमिटेड ग्रेव्ही आहेत या। आणि कोणी पाव नसेल का तर त्याला भाकरी आणि ठेचा पण आहे मिसळ सोबत, मिसळ भाकरी खाऊ शकतो। आणि त्याच्याबरोबर बघा ऑप्शन्स आहेत पेयचे, म्हणजे आहे सोलकढी आहे, लस्सी आहे, छास आहे आणि मँगो लस्सी प्लस गुळातली जलेबी। सो हे आपलं कुछ मीठा हो जायमध्ये येणार आहे, पण त्याच्या आधी आपण ताव मारायचा आहे ठेचा आणि मिसळीवरती। ज्या गोष्टीसाठी नाशिककर एवढे पागल आहे ती आहे 110 रुपयाची चुलीवरची मिसळ साधनाची। आणि आता त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आम्ही भाकरी आणि मिसळ प्लस पाव आणि मिसळ। त्यामध्ये प्लेटभर आपल्याला अशी मिसळ मिळणार आहे, ज्याच्यामध्ये खूप सारी मला तिखट जाड शेव दिसते आणि त्याच्याबरोबर मटकी आणि वरती बारीक शेव डिवाइड करून त्याच्यावरती तिखट अर्ध आणि अर्ध नॉर्मल जे दिलेलं आहे कट तो वापरणार आहे। आणि पाव तर असले मुलायम आहेत, त्याच्यावर छान असे कुरकुरीत वरचे टॉप म्हणजे त्यांचा भाजून देतात आणि छोटंसं दही जे ॲड करायचं जर तुम्हाला अगदी तिखट लागलं तर। सो आता कांदा लिंबू वगैरे सगळंच ॲड करूया। पहिली आपण टेस्ट करूया जी साधी कट ज्याच्यात मी घातला आहे। नाशिकचा मसाला वेगळा आहे ॲक्च्युली ना, खूप स्पायसी नाही आहे, खूप सुंदर ब्लेंड झालं आहे। मटकीची खूप प्रॉमिनंट टेस्ट आहे, सॉरी ठसका लागतोय, पण मसाला डायल्यूट होऊ शकतो जर तुम्ही लिंबू आणि कांदा आणि ती शेव प्रॉपर मिक्स केली तर। थोडंसं पावाबरोबर टेस्ट करूया। सो थोडीशी एक स्वीट टेस्ट असते ना पावाला स्वतःची, तर ते कॉम्बिनेशन असं थोडंसं गोड आणि तिखट मिसळीचं मस्त लागतं आहे। मी डेअरिंग करून बघणार आहे आता तिखट तर्री ज्याच्यात मी टाकलेली आहे ती कशी लागते। खूप तिखट नाही आहे, पण ती तर्री एकदम घशात गेली ना त्याच्यामुळे मला ठसका लागला, बिकॉज ती खूप लिक्विड आहे पण अमेझिंग आहे। त्यांची क्वांटिटी पण ना प्रॉपर आहे। कधी कधी काय होतं की फरसाण खूप असलं की ते सॉगी होऊन जातं। मिसळीच्या ठिकाणी कट हा अनलिमिटेडच असतो, पण इथे त्यांनी जी बाकी इतर गोष्टींची क्वांटिटी आहे ना ती पण करेक्ट ठेवली आहे। आता मी पापड घेणार आहे, खूप क्रंची आहे ना, तर त्या मिसळ पावाच्या घासाबरोबर थोडा पापड मस्त लागतो। तर आता मी भाकरी आणि ठेचा आणि मिसळ ट्राय करणार आहे। भाकरी अतिशय मऊ आहे बाजरीची, आणि ना नाशिकमध्ये ठेचा मला असं वाटतं कॉमेंट करून मला कळवा जर असं वेगळा असतो का। मम्मा पण म्हणत होती इथल्या ठेच्याची चव खूप वेगळी आहे आणि ना खूप असं नॅचरली बनवलेला आहे, म्हणजे ठेचून बनवलेला आहे, कारण की लसूण पण असे अख्खे अख्खे आपल्याला दिसत आहेत। थोडासा टोमॅटो आहे आणि मिरच्या चंक्स आहेत, एकदम बारीक नाही आहेत, वेगळा आहे पण मस्त आहे। ठेचा भाकरी खाणं ऑल्सो विल बी अमेझिंग, कारण की ह्यांच्या मेन्यूमध्ये 110 रुपयाची चुलीवरची ही मिसळ आहे, पण त्याचबरोबर भाकरी पाव 10 रुपये, भाकरी मटकी एक्स्ट्रा 30 रुपये, हे सगळे बाकीचे आयटम पण अवेलेबल आहेत। सो तुम्ही भाकऱ्यांवरती ताव मारू शकता। आजींनी इतक्या मऊ आणि सुंदर बनवल्या आहेत। आणि आता थोडी मिसळ घेते मी त्याच्याबरोबर, तिखटवाली म्हणजे तिखट कट ॲड ज्याच्यात मी केला आहे। आता टेस्ट सुंदर लागते आणि खूप तिखट नाही लागत आहे, तर मे बी मला आता सवय झाली, बट ओव्हरऑल मिसळीची चव खूप चटकदार आहे। पापड हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे त्याच्याबरोबर। मी दही ॲड करायची मला नौबत आली नाही, बट साधना मिसळ इज व्हेरी टेम्पटिंग। आता मला कळतं आहे की बोरिवली किंवा मुंबईवरनं येऊन 1 डे ट्रिप करून फक्त ही मिसळ खाऊन जातात, हे का करतात, बिकॉज ह्याची चटक लागू शकते। कुछ मीठा हो जायच्या आधी मम्माने ताक प्यायलं आहे, मी सोलकढी प्यायली आहे, त्यामुळे थोडंसं जे काय मी एक्स्ट्रा तर्री वगैरे प्यायलेली आहे चविष्ट ती जरा छान पचायला, बट आहे स्पाइस लेवल आहे ते आता मला जाणवते, तेव्हा इथे ओठांच्या आजूबाजूला थोडीशी जळजळ होती आहे।
आणि मला किती मिसळच्या माझ्या व्हिडिओजवरती कॉमेंट्स यायचे की तू एकदा नाशिकची मिसळ ट्राय कर, नाशिकची मिसळ, नाशिकची. एवढं त्यांना पॅशन आहे ना नाशिकच्या मिसळीचं नाशिककरांना. तर फायनली मंडळी मी ट्राय केलेली आहे. पुणेरी मिसळपेक्षा स्पायसी आहे नाशिकची मिसळ आणि मस्त ठसका आहे. बघा नाकाचा शेंडा पण लाल झाला आहे. आणि आता कुछ मीठा हो जाय मध्ये आहे खूप मोठं सरप्राईज. फक्त या चॅनलवरती नाही तर तुम्ही आयुष्यात कदाचित पहिल्यांदा ही गोष्ट बघितली असेल. ते आहे म्हणजे चुलीवरचं आईस्क्रीम. सो चुलीवरचं हे जे आईस्क्रीम आहे हे फक्त इथे बनतं आणि बकायदा चुलीवरती मडक्यामध्ये गोठून त्याला चुलीचा फ्लेवर आणून मग फ्रीज केलं जातं. आणि हे आहे खऱ्या आंब्यापासून बनवलेलं, बिकॉज आता आहे मँगो सीझन. मला असं वाटतं की आंबा फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्याचा एक वेगळा मिल्की फ्लेवर त्या व्हाईट आईस्क्रीम आहे त्याच्याबरोबर येतोय. त्या मँगो बरोबर जे पांढरा पार्ट आहे ना तर तो ॲक्च्युली चुलीवरती दुधाला बासुंदी बनवलं आहे आणि त्या बासुंदी बरोबर तो मँगो मिक्स असा दिला आहे. मस्ट 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 ट्राय. गुळातली जलेबी जी मी बनवली आहे, ॲक्च्युली नाही एवढा सुंदर आकार मी बनवलेल्या जलेबीचा नव्हता, गाईच्या तुपात बनवल्यामुळे खूप रिच टेस्ट येते. गुळातली जिलेबी ही नाशिककरांची इथली फेवरेट आहे. आणि बेस्ट पार्ट की असं फ्रेश बनवून तुमच्या समोर येतं. लिमिटेड आयटम असले ना की सगळं फ्रेश कसं बनवता येतं ना. आणि या मँगो लस्सी त्यांची नॉर्मल लस्सी पण खूप मस्त आहे. मँगो लस्सीमध्ये चक्क हापूस आंबा यूज केलेला आहे. पण म्हणजे मस्त आता सुस्ती येते इथं. तर बाजचा जो सेटअप आहे ना तो बघून असं वाटतं की छान आता एक पडी करूया. तो आता मी जाऊन हॉटेलवरती पडी करणार आहे. पण तुम्ही नाशिक सिरीज एन्जॉय करताय का हे मला कॉमेंट करून कळवा. आधी व्हिडिओ लाईक करा, मग शेअर करा आणि नाशिककरांना पण शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ पाठवा. सांगा की सबस्क्राईब आत्ताच्या आत्ता करा. मराठी मुलीला जी सगळी आपली खाद्यसंस्कृती दाखवतीये जिथे तिथे जाऊन. आणि जे जे नाशिककर हा व्हिडिओ बघतायत त्यांनी हजेरी लावा, म्हणजे कॉमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे. लव्ह यू ऑल. बाय.